शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु त्यामध्ये असे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही 8वा हप्ता मिळालेला नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी देखील चिंता करायची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 9व्या हप्त्याची तारीख, 8वा हप्ता कसा मिळणार या सर्व गोष्टी सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी जी आपली तांत्रिक अडचण आहे ती तपासून घ्यावी. ती अडचण दूर केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या 8व्या हप्त्याचा लाभ सहज मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तांत्रिक अडचण कोणती असू शकते? तुमची ई-केवायसी नसणे, बँकला आधार कार्ड लिंक नसणे आणि तुमचं खातं चालू नसणे, या 3च अडचणी असू शकतात. तुम्ही त्या 3 अडचणी दूर केल्यास तुम्हाला 9व्या हप्त्याबरोबर 8व्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राहिला विषय 9वा हप्ता कधी येणार. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या हप्त्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जूनच्या 10 ते 12 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 9व्या हप्त्याची रक्कम वितरित करण्याची त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याचे 2000 ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. 8व्या हप्त्याचे 2000 आणि 9व्या हप्त्याचे 2000 असे मिळून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकशी लिंक नाही आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी हे 3 कामं करून घ्यावेत. त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.